औंढा नागनाथ तालुक्यातील लोहरा खुर्द आणि तामटी तांडा ग्रामस्थांच्या वतीने कैलासवासी बन्सी मामा जाधव यांच्या स्मरणार्थ दिनांक 22 डिसेंबर शुक्रवार रोजी शंकरपटाचे आयोजन करण्यात आले होते। या जिल्ह्यासह पर जिल्ह्यातील शंकरपट शौकीन यांनी आपल्या बैलजोड्या आणल्या होत्या। दरम्यान शंकरपटाचा थरार पाहण्यासाठी ग्रामस्थांची मोठ्या संख्येने गर्दी होती। उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या औंढा नागनाथ येथील कार्यालयामध्ये शिवसेना उपजिल्हा प्रमुख जी.डी. काका मोळे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना तालुका प्रमुख यांनी सोशल मीडिया शिवसेना औंढा तालुका अध्यक्षपदी तातेराव पोले यांची निवड केली आहे। यावेळी शिवसेना अल्पसंख्याक तालुका प्रमुख अलीम खातीब, शिवसैनिक लक्ष्मण भोने, अभिषेक पोले यांच्यासह अनेक शिवसेना कार्यकर्ते तथा पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती। दर 2 वर्षांनी आयोजित केली जाणारी जागतिक कौशल्य स्पर्धा सन 2024 मध्ये फ्रान्स लिओन येथे होणार आहे। या स्पर्धेच्या नोंदणीसाठी दिनांक 7 जानेवारी 2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे। ही जगातील सर्वात मोठी व्यावसायिक आणि कौशल्य उत्कृष्टता स्पर्धा असून जगभरातील 23 वर्षाखालील तरुणांसाठी त्यांच्यातील कौशल्य सादर करण्याची स्पर्धा ही ऑलिम्पिक खेळासारखीच आहे। त्या अनुषंगाने या स्पर्धेच्या पूर्वतयारीच्या दृष्टीने 52 क्षेत्राशी संबंधित जिल्हा आणि राज्य स्तरावर व्यवसाय आणि प्रशिक्षण संचालनालय, सेक्टर स्किल काउन्सिल, विविध औद्योगिक आस्थापना यांच्या सहकार्याने कौशल्य स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहे। औंढा नागनाथ तालुक्यातील शिरड शहापूर येथे सकल मराठा समाजाला स्मशानभूमी नाही, त्यामुळे प्रशासनाने तात्काळ स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी शिरड शहापूर ग्रामस्थांच्या वतीने दिनांक 22 डिसेंबर शुक्रवार रोजी तहसील कार्यालय येथे नायब तहसीलदार लता लाखाडे यांना निवेदन दिले आहे। शिरड शहापूर येथे मराठा समाजाचे 400 ते 500 कुटुंब राहत आहे, परंतु समाजाला स्मशानभूमी उपलब्ध नाही। त्यामुळे समाजाच्या भावना लक्षात घेऊन प्रशासनाने तात्काळ मराठा समाजाला स्मशानभूमी उपलब्ध करून द्यावी अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे। निवेदनावर सकल मराठा समाज बांधवांच्या स्वाक्षरी आहे। वसमत विधानसभा मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत उर्फ राजू भैया नवघरे यांनी वसमत येथील त्यांच्या कार्यालयात जनता दरबार भरवला। दरम्यान या जनता दरबारमध्ये सर्वसामान्य, गोरगरीब, कष्टकरी या ठिकाणी आलेल्या प्रत्येकाचे प्रश्न आमदार राजूभैया नवघरे यांनी सोडवले। त्याचबरोबर या निमित्ताने मतदारसंघातील विविध भागातून आलेल्या नागरिकांच्या समस्या ऐकून घेतल्या आणि त्या सोडवण्यासाठी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना योग्य ती कारवाई करण्याच्या सूचना दिल्या। या जनता दरबाराच्या माध्यमातून येथे आलेल्या शेकडो गोरगरिबांचे प्रश्न मार्गी लागल्याने अनेकांनी समाधान व्यक्त केलंय। हिंगोली शहरातील राजयोग मेडी मार्ट येथे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भेट दिली आहे। भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा हिंगोली जिल्हा भाजपचे सरचिटणीस मिलिंद यंबल यांच्या कुटुंबियांसह आदींनी यावेळी त्यांचा सत्कार केला। यावेळी अनेकांची उपस्थिती होती। जननायक भगवान बिरसा मुंडा यांची 22 डिसेंबर रोजी जयंती औंढा नागनाथ तालुक्यातील वाळकी येथे साजरी करण्यात आली। हा जयंती उत्सव औंढा नागनाथ तालुक्यातील वाळकी येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। दरम्यान त्यांच्या ऐतिहासिक आणि स्वातंत्र्य लढ्यातील योगदानाला उपस्थित मान्यवरांनी उजाळा दिला। यावेळी आदिवासी बांधवांनी आपल्या पारंपरिक वेशभूषा परिधान करत या जयंती उत्सवामध्ये सहभाग घेतल्याचं पाहायला मिळालं। यावेळी महिलांनी देखील फुगडी खेळत आनंद घेतला, तर यावेळी रावणाची वेशभूषा परिधान करीत मिरवणुकीत सहभागी झालेल्या या तरुणाच्या वेशभूषा आकर्षणाचा ठरला। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.